जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश झालेला आहे आणि पन्हाळगडाची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झाल्याची माहिती समजताच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिवरायांना अभिवादन केलं। तर दुसरीकडे पन्हाळगड वासियांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गडाचा समावेश केल्यानंतर काही नियम आणि अटी लादण्याची भीती पन्हाळगड वासियांना वाटत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला, हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा, सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या सगळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा इतिहास भविष्य काळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील। पन्हाळ्याचं जो तटबंदी पडलेली आहे, सबंध तटबंदी फिरून जिथं जिथं पडली असेल, थोडी असेल मोठी असेल, ती पहिली तटबंदी बांधून घ्यावी आणि पन्हाळ्याचा नावलौकिक वाढवावा आणि एक जागतिक स्थळात पन्हाळा गेल्यामुळं निश्चितच पन्हाळ्याला एक रहिवासी म्हणून आम्हाला अभिमान आहे। जागतिक वारसामध्ये गेलेला आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। त्याच्याबरोबर छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा पन्हाळा आणि तेव्हापासून वास्तव्यास असणारी इथली जनता ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा विचारही ह्या शासनानं करावा अशी मी शासनाला विनंती करतो। आम्हाला युनेस्कोमध्ये गेल्यावर खूप तोटेच आहेत, फायदे कमी आणि तोटे जास्त असं सांगितलेले आहेत। इथल्या पन्हाळ्याची पडझड याला एवढा निधी येणार का, असे अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत। त्या मनातल्या प्रश्नांच्या आधी आमचे निरसन व्हावं आणि मग युनेस्कोमध्ये समाविष्ट होत असताना अजून त्याचा पन्हाळ्याचा जागतिक यादीत समावेश करत असताना त्याचा प्रसार आणि प्रचार त्यानंतर करण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।